नमस्कार, मी महाराष्ट्र बोलतोय। या प्रवासात आपण आता आहोत शिर्डी लोकसभा मतदारसंघात। श्रीरामपूरमध्ये आपण आलोय। श्रीरामपूरमधल्या तनिष्का भगिनींची आपण बोलणार आहोत आणि त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत या मतदारसंघातल्या नेमक्या समस्या काय आहेत आणि या मतदारसंघातले निवडणुकीचे नेमके मुद्दे काय असणार आहेत, कोणत्या मुद्द्यावर ही निवडणूक लढवली जाणार आहे। आपण सगळ्या भगिनींची बोलू आणि त्यांच्याकडनं जाणून घेऊ त्यांचं म्हणणं नेमकं काय आहे, त्या मतदारसंघाच्या दृष्टीने काय विचार करतायत, या निवडणुकीचा मुद्दा नेमका काय असला पाहिजे। आता ह्या निवडणुकीमध्ये कॉलेजच्या फीचा प्रश्न गृहीत धरला जाईल की कॉलेजची फी जी आहे ती गोरगरिबांना गोरगरीब लोक भरू शकत नाही, तर मग ती टप्प्याटप्प्याने किंवा कन्सेशनमध्ये जर भरता आली तर मग मतदारसंघांनी किंवा निवडणुकांनी तो विचार करावा असं मला वाटतं। वीज, लाईट आणि वाहतुकीचे बहुतेक प्रश्न आहेत। कारण मी आता रोज डेली अपडाऊन करते, मला तास स्टँडवर उभं राहावं लागतं बससाठी, तर ह्या सगळ्या सुविधा अपुऱ्या पडतात। आमच्याकडे शेतकरी भाग जास्त असल्यामुळे शेतकऱ्यांचा प्रश्न म्हणजे पाण्याचा, तर ते धरणाचं पाण्याचं नियोजन व्यवस्थितपणे करायला पाहिजे की जेणेकरून पुढे जे पाणी टंचाईचा प्रश्न येतो तर तो होणार नाही असं मला वाटतं। मी श्रीरामपूरच्या बद्दल बोलू इच्छिते। शहरापासून फक्त 15 किलोमीटर अंतरावर जर जायचं ठरलं तर मला पावसाळ्यामध्ये जवळजवळ 1.25 तास लागतो। रस्ते इतके खराब आहेत की तिथून श्रीरामपूरपासून 15 किलोमीटर जाणं म्हणजे कसं होऊन जातं, ती एक मोठी सर्कस होते। इतके चिखल आणि रस्त्यांमधले खड्डे याच्यामुळे जाणं फार जिकिरीचं झालेलं आहे। मग हे रस्ते पार करून आपण त्या गावामध्ये जातो, तर त्या गावामध्ये जर आपण गावात शिरलो तर तिथे मंदिराचे सभामंडप फारच उत्तम असतात, कारण तिथल्या लोकप्रतिनिधींनी त्यांचे पैसे सभामंडपावर खर्च केलेले असतात। तुमच्या मतदारसंघाच्या दृष्टीने काय मुद्दा महत्त्वाचा आहे? ते दोन्ही मुद्दे महत्त्वाचे आहेत। शिक्षणाचाही मुद्दा महत्त्वाचा आहे आणि सगळ्यात मेन म्हणजे मी ज्या गावात राहते त्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याचा प्रॉब्लेम आहे। म्हणजे काही वर्ष झालेत की अजून तिथे पिण्याच्या पाण्याची सोय नाही आहे। 4-4 महिलांना प्यायचं पाणी आणावं लागतं आणि त्याच्यात किती काही वेळा असं आहे की पाणी आणताना लोकांचे ॲक्सिडेंट्स झालेले आहेत, रोड क्रॉस करताना हे करताना। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या गावामध्ये पाण्याची सोय उत्तम झाली पाहिजे। जन्म माझा श्रीरामपुरातलाच, त्यामुळे श्रीरामपूरच्या इतिहासाच्या दृष्टीने जर बघितलं तर इकडे श्रीरामपूरमध्ये सगळ्यात जास्त कारखानदारी होती, म्हणजे ही जुनी गुळाची व्यापारपेठ। आणि त्या दृष्टीने हमरस्त्यापासून जरी शहर आतल्या बाजूला असलं तरी श्रीरामपूर शहर खूप चांगलं विकसित झालेलं होतं। खूप सुनियोजित शहर, मोठे रस्ते, या सगळ्या गोष्टी असूनही वेगवेगळ्या कारणांनी, त्याची कारण मीमांसा नाही मला करायची, पण वेगवेगळ्या कारणांनी बेलापूर शुगर मिल्स, त्याच्यानंतर टिळकनगरचा कारखाना, सूतगिरणी, नंतर आत्ता रिसेंटली झालेला मुळाप्रवरा वीज संस्था, अशा अनेक संस्था बंद पडत गेल्या। त्यामुळे बेरोजगारी निर्माण झाली आणि श्रीरामपूरमध्ये MIDC असूनही पुढच्या पिढीला, तरुणांना रोजगाराचं कोणतंही ठोस साधन मिळालेलं नाही आहे। अगदी पाणी प्रश्नापासून रस्ते नाहीत आणि औद्योगिकरणापासून ते शिक्षणापर्यंत अनेक गोष्टींचा आढावा या निमित्ताने या सगळ्या तनिष्का भगिनींनी घेतला। आपण आणखी काही लोकांची बोलणार आहोत, त्यांच्याकडनं जाणून घेऊ नेमक्या समस्या काय आहेत, अडचणी काय आहेत आणि शिर्डी लोकसभा मतदारसंघातला निवडणुकीचा मुद्दा काय असेल।